केलं की प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये किती इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन्स अमायनो ॲसिडपासून बनलेले असतात. ते एक प्रकारचे कंपोनंट्स आहेत, एन्झाईम्स आहेत आणि हार्मोन्ससुद्धा आहेत. ओके. आणि मग सेलला हे प्रोटीन्स काय करावे लागतात, सिंथेसाइज करावे लागतात. आणि ही जी प्रोसेस आहे प्रोटीन सिंथेसिस करण्याची, त्याच्यामध्ये काय काय येतं तर ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ओके. सो सी, proteins are a very important biomolecule. They serve as a structural component, enzymes and hormone. The cell need to synthesize new protein molecule. सेलला नवीन प्रोटीन सिंथेसाइज करावे लागतात आणि ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन येतं. ओके. आता आपण डेफिनेशन बघूया ट्रान्सक्रिप्शनची. अगदी पाठीमागं आपण डेफिनेशन अशी बघितली होती की द फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA, त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतोय. पण आता थोडीशी डेफिनेशन थोडीशी अवघड केली किंवा मोठी केली. कशी केली बघा. ट्रान्सक्रिप्शनचा अर्थच कॉपी करणं होतो. द प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन टेम्पलेट स्ट्रँड ऑफ DNA into a single stranded RNA transcript is termed as a transcription. अशी प्रोसेस बघा, ट्रान्सक्रिप्शन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते. कुठून कॉपी केली जाते तर DNA जो एक स्ट्रँड आहे, एकच स्ट्रँड आपण यूज करतो. मग जो DNA एक स्ट्रँड आहे ज्याला आपण टेम्पलेट असं म्हणतोय, इंटू अ सिंगल स्टँडर्ड RNA ट्रान्सक्रिप्ट. इथं जो RNA तयार होतोय तो सिंगल स्टँडर्ड आहे, त्याला आपण RNA ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतोय. ठीक आहे. त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतोय. द प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन टेम्पलेट स्टँड ऑफ DNA इंटू अ सिंगल स्टँडर्ड RNA ट्रान्सक्रिप्ट इज टर्म्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. मग ही जी प्रोसेस आहे, ड्युरिंग दिस प्रोसेस सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्टँड ऑफ RNA टेक प्लेस. इथे काय होतं आपण बघितलं की एक कॉम्प्लिमेंटरी स्टँड तयार होतो. जो काही स्टँड आहे त्या स्टँडचा दुसरा एक कॉम्प्लिमेंटरी स्टँड असणार आहे, तसाच एक RNA तयार होतोय. ठीक आहे. तो RNA पहिल्याशी कसं असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. फक्त इथं आपण जे दोन्ही स्टँडमध्ये म्हणजे ॲडिनिनचं पेरिंग थायमिनमध्ये करत होतो, ते फक्त इथं काय करणार आहे, ॲडिनिनचं पेरिंग कशाबरोबर करणार आहे, युरॅसिल बरोबर. म्हणजे जिथं तर थायमिन येत होता त्या जागी आपण फक्त युरॅसिल टाकतोय. कारण आपण डिफरन्सेसमध्ये बघितलं होतं की DNA थायमिन असतं, तर RNAमध्ये काय असतं, इन्स्टेड ऑफ थायमिन तिथे काय असतो, युरॅसिल प्रेझेंट असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रल डोग्मा म्हणजेच काय सांगितले. सेंट्रल डोग्मा ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट 10th मध्ये झाली आहे तुम्हाला. ही साधी सोपी एक कन्सेप्ट आहे की DNA पासून mRNA, त्याला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणायचं. ह्या mRNA काय करतो, ही जी इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याच्यापासून प्रोटीन तयार करतो, त्याला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. म्हणणं आहे की ही सोपी प्रोसेस नाही आहे, त्याच्यामध्ये पुन्हा बरेचसे पॉईंट्स आपल्याला इथे लर्न करायचे. पण ही जी प्रोसेस आहे, जी ॲरोनी आपण इथे दाखवू शकतो की DNA पासून mRNA. ठीक आहे. mRNA ही जी इन्फॉर्मेशन आहे ती रायबोझोमकडे घेऊन जातात आणि मग इथं RRNA, tRNA आणि mRNA हे काय करतात तर एक पॉलीपेप्टाईड चेन तयार होते अमिनो ॲसिडची, आणि मग तिथं जे पाहिजेत ते आपल्याला प्रोटीन्स तयार होतात. ठीक आहे. ही प्रोसेस झाली कशाची तर सेंट्रल डोग्मा ही सुरुवातीची आहे बघा. डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल गिव्स राईज टू mRNA विच ॲक्ट्स ॲज अ मॅसेंजर टू प्रोग्राम द सिंथेसिस ऑफ पॉलीपेप्टाईड चेन. आपण आता बघितलं की इथं जो DNA आहे आपला तो डबल स्टँडर्ड आहे, त्याच्यापासून mRNA हा सिंगल स्टँडर्ड झाला. हा mRNA काय आहे रे, काय म्हणून ॲक्ट करतो, मॅसेज कॅरी करण्याचं काम करतोय, म्हणून त्याला मॅसेंजर असं म्हटलं जातं. हा जो मॅसेंजर आहे म्हणजे mRNA हा मॅसेंजर जो आहे तो काय करतो, कुठपर्यंत नेतो मॅसेज, तर जे काही सिंथेसिस केलं जातं, प्रोटीन सिंथेसिसचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामपर्यंत काय करतो, ही जी इन्फॉर्मेशन आहे DNA कडून जी आणलेली आहे ती प्रोव्हाइड करतो आणि तिथं प्रोटीन्स तयार व्हायला मदत करतो. आता ही जी प्रोसेस आहे, आता आपण बघितलं DNA, mRNA पासून पॉलीपेप्टाईड चेन, ही जी स्टेप आहे ती कशी आहे रे, युनिडिरेक्शनल फ्लो म्हणतो आपण. एकाच दिशेने जाणारी युनिडिरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू RNA. ओके. DNA कडून RNA कडे आला इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशन पुन्हा कुठं आली तर प्रोटीन्स तयार होण्यासाठी वापरली. सो DNA टू RNA टू प्रोटीन और प्रोटीन्स इज रेफर्ड ॲज ए सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. ओके. आणि हे कुणी सांगितलं, इट वॉज पॉस्युलेटेड बाय FSC क्रिक इन 1958. बऱ्याच वेळा MCQला हा क्वेश्चन विचारला जातो. सेंट्रल डोग्मा
कोणत्या सायंटिस्ट सांगितलं आहे? क्रिक ह्या सायंटिस्ट सांगितलं आहे. कधी? 1958ला. ओके. सो सी ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, DNA गेट कन्वर्टेड इंटू, और DNA पासून कन्वर्टेड म्हणता येत नाही आपल्याला इथे, कारण आपण इथं DNAचा फक्त एकच स्टँड वापरतो, म्हणजे दोन्ही स्टँड यूज होत नाही आहेत. एका स्टँडपासून दुसरा एक नवीन स्टँड तयार होतो आणि ओरिजिनल आहे तसा राहतो, फक्त mRNA तयार होतं. आणि म्हणून आपण DNA पासून काय तयार झाला? mRNA, आणि mRNA पासून पॉलीपेप्टाइड चेन तयार झाली. ठीक आहे. पण नंतर मात्र नवीन एक कन्सेप्ट आहे जी व्हायरसेसवर स्टडी केला गेला, त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आली, ती म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन बघा, द प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ सेंट्रल डोग्मा इन रेट्रोव्हायरसेस और रायबोव्हायरसेस is given by Temin and Baltimore. बघा, हे दोन सायंटिस्ट, टेमिन इन 1970 अँड बाल्टिमोर 1970 मध्ये, ह्या दोघांनी एक सेंट्रल डोग्मा जी कॉन्सेप्ट आहे ती सांगितली. कशावर स्टडी करत असताना? रेट्रोव्हायरसेस अँड रायबोव्हायरसेसमध्ये. म्हणजे इथं काय आहे? mRNA जे आहेत, आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहे. इथे बघा, mRNA पासून काय तयार होतात? DNA तयार होतात. mRNA पासून काय तयार होतात? DNA तयार होतात. आता आपण काय बघितलं होतं? DNA पासून mRNA तयार होतात ट्रान्स्क्रिप्शनमध्ये. रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं? mRNA पासून DNA तयार होतात. ठीक आहे. आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघतो रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन म्हणजेच काय. डू यू नो मध्ये तुमच्या बुकमध्ये हे दिलेलं आहे. ॲक्च्युली जरा पाठीमागं दिलं, तेच मी पुढच्या पेजवर घेतले की जेणेकरून ह्या कन्सेप्ट तुमच्या लक्षात यावा. Many viruses contain RNA as a genetic material and replicate by synthesizing first the DNA and then form RNA. This process is called as a reverse transcription. Such a viruses are known as a retroviruses. बघा, आपण इथे बघितलं की दोन्हीमध्ये ज्यावेळेस आपण डिफरन्स DNA आणि RNA मध्ये पाहिला होता, तर RNA मोस्ट ऑफ द व्हायरसेसमध्ये RNA हा जेनेटिक मटेरियल आहे. बाकी सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. मग हे जे व्हायरसेस आहेत, ह्या व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल RNA त्याचं रिप्लिकेशन होतं आहे. जनरली आपण जसं DNAचं रिप्लिकेशन असं म्हणतो. मेनी व्हायरसेस कंटेन RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल अँड इट रिप्लिकेट. याचं रिप्लिकेशन झाल्यानंतर काय सिंथेसाइज होतं आहे? पहिल्यांदा DNA सिंथेसाइज होतं आहे. रिव्हर्स का म्हटलं गेलं लक्षात येतं तसं तुमच्या. DNA पासून RNA तयार होतो आहे अँड देन फॉर्म RNA. Okay, this process called as a reverse transcription. Such a viruses are known as a retroviruses. अशा व्हायरसेसला आपण काय म्हणणार आहे? रेट्रोव्हायरसेस असं म्हणणार आहे. त्याचे काही एक्झाम्पल आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आढळणाऱ्या पण व्हायरसेसचा दिला आहे. एक म्हणजे जो HIV व्हायरस तुम्हाला माहिती आहे, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. बघा, कोणता व्हायरस? HIV व्हायरस, ज्याचं लॉंग फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, की जो एड्स कॉझिंग आहे. एड्स ज्याच्यामुळं होतो तो हा व्हायरस आहे. इन सम केसेस लाईक ई कोलाय, अ चेन टर्मिनेटिंग प्रोटीन, द रो फॅक्टर स्टॉप द सिंथेसायझिंग ऑफ mRNA. पुन्हा एक उदाहरण त्यांनी ई कोलायसारखं दिलं, ई कोलाय बॅक्टेरियासारखं दिलेलं आहे की याच्यामध्ये सुद्धा की रो फॅक्टर जो आहे, हा रो फॅक्टर काय करतो? mRNA सिंथेसाइज म्हणजे स्टॉप करतो. ठीक आहे. ही जी प्रोसेस आहे ट्रान्स्क्रिप्शन किंवा ट्रान्सलेशन असं दोन्ही म्हटलं आहे त्यांनी. त्याच्यामध्ये तीन स्टेजेस असतात. फर्स्ट म्हणजे इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. सी द ट्रान्स्क्रिप्शन ॲज वेल ॲज अ ट्रान्सलेशन इन्व्हॉल्व 3 स्टेजेस. विच आर दिस 3 स्टेजेस? इनिशिएशन, सुरुवात जिथं होते, इलॉंगेशन सेकंड, अँड थर्ड वन इज अ टर्मिनेशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये पुढचा पॉईंट किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेत बघा बुकमध्ये तुमच्या. कॅन यू रिकॉल? क्वेश्चन्स खूप सोपे आहेत, पाठीमागच्या प्रिव्हियस नॉलेजवर तुम्हाला विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन? जनरली डेफिनेशन आत्ताच आपण बघितलं, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजेच काय, किंवा वन वर्डमध्ये सांगायचं म्हटलं तर फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA. त्या प्रोसेसला आपण ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतो. नेक्स्ट बघा, फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA. सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट इन कोडॉन? क्वेश्चन कसं आहे बघा, इन अ कोडॉन. अ कोडॉन म्हटलंय, एका कोडॉनमध्ये किती न्यूक्लियोटाइड्स असतात? तर आन्सर ट्रिपलेट म्हणतोय आपण. कसं बघा, ज्यावेळेस तुम्ही mRNAचं स्ट्रक्चर काढताय, 10th मध्ये काढले, mRNAचं स्ट्रक्चर ज्यावेळेस काढताय, लिनियर स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावर तुम्ही असे काय काढले होते? न्यूक्लियोटाइड्स काढले होते.
ठीक आहे, न्यूक्लिओटाइड्स काढले होते आणि त्यांच्या तीनच्या ग्रुपला आपण काय म्हणत होतो, कोडॉन असं म्हणत होतो. mRNA वर कोडॉन असतात तर tRNA वर अँटी कोडॉन असतात. क्वेश्चनचा आन्सर इथे येत आहे की किती न्यूक्लिओटाइड असतात, 3 न्यूक्लिओटाइड किंवा ट्रिपलेट असतात असंही म्हणू शकतो. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन इज देअर, नेम द मॉलिक्यूल विच कॅरी अँटीकोडॉन. आताच आपण बघितलं असा कोणता मॉलिक्यूल आहे की जो अँटीकोडॉन कॅरी करतो. तर आता आपण पाहिलं की आन्सर काय येणार याचं, ट्रान्सफर RNA किंवा त्याला tRNA. 11th मध्ये आपण हे तिन्ही बघितलेत, mRNA, rRNA आणि tRNA. स्ट्रक्चरही तुम्हाला झालेलं आहे. देन फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज म्युटेशन. म्युटेशन म्हणजेच काय, अ सडन चेंज आपण म्हणतोय. बघा इथे डेफिनेशन काय, अ चेंज इन द बेसिक, दॅट इज कंसामध्ये आणि जेनेटिक असं म्हटलं गेलं आहे. कारण हे स्ट्रक्चर जे आहेत ते जेनेटिक स्ट्रक्चर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा डेव्हलपिंग थिंग्समध्ये जे काही स्ट्रक्चर, जेनेटिक स्ट्रक्चर चेंज होतं आणि ते झालेला चेंज पुढं काय होतं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असेल तर त्या चेंजला म्युटेशन असं म्हटलं जातं. ओके, हे 4 क्वेश्चन्स आले. याच्यानंतर बघा आपली प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन चालू झाली. इथे ट्रान्सक्रिप्शनमध्ये आपण बघा काय काय बघितले तेच पॉईंट पुन्हा इथे घेतलेले. ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्टँड ऑफ DNA इज कॉपीड इन टू RNA. ट्रान्सक्रिप्शन होत असताना DNAचा एक स्टँड आहे त्याची माहिती कॉपी केली जाते RNA मध्ये. These strands of DNA acts as a template. हा जो स्टँड आहे तो काय म्हणून ॲक्ट करतो, टेम्पलेट म्हणून ॲक्ट करतो. एन्झाईम RNA पॉलिमरेज कॅटलायझेस द फॉर्मेशन ऑफ RNA ट्रान्सक्रिप्ट. DNA is located in the nucleus of prokaryotes and in the nucleus of eukaryote. बघा वरतणी सांगितलं की हे जे ट्रान्सक्रिप्ट तयार करायचं आहे, RNA तयार करायचं आहे, त्यासाठी जे एन्झाईम आहे ते एन्झाईम कोणतं आहे रे, RNA पॉलिमरेज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने असं म्हटलं की हे जे DNA आहेत ते प्रोकॅरियोटिक्समध्ये कुठं आढळतात, तर न्यूक्लिओइडमध्ये आढळतात. न्यूक्लिओइड म्हणतोय, न्यूक्लियस नाही. न्यूक्लिओइड मीन्स गेल्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की लाईक ए न्यूक्लियस सारखा बट नॉट अ न्यूक्लियस. जे स्ट्रक्चर आहे बघा, DNA कुठं आढळतात, प्रोकॅरियोट्समध्ये, न्यूक्लियट्समध्ये आढळतात. तर युकॅरियोटिक जे आहेत त्यांच्या न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लिओइड आणि न्यूक्लियस हा डिफरन्स लक्षात ठेवा. आता पुढे त्यांनी असं म्हटलं की हे जे DNAचं ट्रान्सक्रिप्शन आहे, DNAचं ट्रान्सक्रिप्शन कुठं घडतं, न्यूक्लियसमध्ये घडतं. आणि ट्रान्सलेशन जी प्रोसेस आहे, नेक्स्ट प्रोसेस ट्रान्सलेशन जी आहे ती कुठं घडते, सायटोप्लाझममध्ये घडते. DNA ट्रान्सक्रिप्शन टेक प्लेस इन द न्यूक्लियस इन यूकॅरियोट्स or whereas translation occurs in a cytoplasm. ठीक आहे. DNA transfer information to mRNA which then moves to ribosome. DNA ने जी काही इन्फॉर्मेशन, DNA कडून जी इन्फॉर्मेशन mRNA ने आणलेली आहे ती माहिती mRNA कुठे घेऊन जातो, रायबोझोमकडे जातो घेऊन. आणि रायबोझोम तुम्हाला माहिती आहे कुठं असतात, तर सायटोप्लाझममध्ये असतात. त्यामुळे हे जे mRNA आहेत हे mRNA काय करतात, DNA कडून जी आणलेली माहिती आहे ती रायबोझोमकडे घेऊन जातात. आता ही जी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे ती न्यूक्लियसमध्ये घडते. ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लियसमध्ये घडतंय, ट्रान्सलेशन सायटोप्लाझममध्ये घडतंय. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते कुठं घडतं, तर न्यूक्लियसमध्ये बघितलं तर सेल सायकल, लास्ट इयरला आपण सेल सायकल पाहिली होती, त्याच्यामध्ये फेजेस पाहिल्या होत्या, G1, S फेज, G2 फेज. ओके. मग हे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे, ही ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस सेल सायकलच्या G1 आणि G2 फेजमध्ये येते. ओके, G1 आणि G2 फेजमध्ये. आता हा जो DNA आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली 3 साईट आपण बघतोय. 3 मध्ये कसं, तर पहिला सुरुवातीचा असो त्याला प्रमोटर असं म्हटलं जातं. दुसरा आहे त्याला आपण मिडलला असतो तो स्ट्रक्चरल जीन असं म्हटलं जातं. आणि तिसरा शेवटचा असो त्याला टर्मिनेटर साईट असं म्हटलं जातं. आपण डायग्राममध्ये नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहे. DNA हॅज ए प्रमोटर अँड टर्मिनेटर साईट. प्रमोटर आणि म्हणजे सुरुवात करणारा प्रमोटर, शेवट करणारा टर्मिनेटर. आणि त्याच्यामध्ये काय असतात रे, काही जीन्स असतात, त्याला आपण स्ट्रक्चरल जीन असं म्हणतोय. आता बघा, ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट ॲट प्रमोटर साईट अँड स्टॉप ॲट ए टर्मिनेटर साईट. ट्रान्सक्रिप्शन कोणत्या साईटला चालू होतं, प्रमोटर साईटला चालू होतं, तर शेवट त्याचा टर्मिनेटर साईटला होतो. ॲक्च्युली द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इन बोथ प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स इन्व्हॉल्व 3 स्टेजेस, दॅट इज इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन.
म्हणजे ही ट्रान्सक्रिप्शन जी प्रोसेस आहे, मग ती प्रोकॅरियोटिक्समध्ये असू द्या किंवा युकॅरियोटिक्समध्ये असू द्या, याच्यामध्ये 3 स्टेजेस आहेत. पहिली स्टेज असते इनिशिएशन, दुसरी असते इलॉंगेशन आणि तिसरी असते ती म्हणजे टर्मिनेशन. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शनबद्दल बघितलं. आता ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणजेच काय बघा, मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं की सुरुवातीचा जो साईट आहे, सुरुवातीची साईट आहे त्याला प्रमोटर म्हटलं आहे, बरोबर आहे. नंतरची आहे त्याला आपण टर्मिनेटर म्हणतोय. मिडल आहे त्याला आपण स्ट्रक्चरल जीन असं म्हणतोय. वरचा जो स्टँड आहे त्याला आपण टेम्पलेट स्टँड असं म्हणतोय. खालचा स्टँड आहे त्याला कोडिंग स्टँड असं म्हणतोय. ठीक आहे, हे दोन्ही एकमेकांचे कसले असतात रे, तर त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतोय, कारण अपोजिट असतात. नायट्रोजनस बेस पेअरिंग आहे, इथं कशी असते, कॉम्प्लिमेंटरी असते. म्हणजे इथं कोडिंग असेल, हा कोडिंग स्टँड असेल, तर वरचा नॉन कोडिंग स्टँड असं म्हटलं जातं. ह्याला सेन्स कोड म्हटलं जातं असेल, तर वरचा अँटी सेन्स कोड असं म्हटलं जातं. ठीक आहे, बघा, इच ट्रान्सक्राइब्ड सेगमेंट ऑफ DNA इज कॉल्ड एज ए ट्रान्सक्रिप्शन युनिट. DNA वरचा जेवढा तुकडा, DNA भरपूर मोठा आहे, बरोबर आहे, खूप मोठा आहे DNA. DNA वरचा जेवढा तुकडा ट्रान्सक्राइब झालेला आहे, जेवढा तुकडा आता आपल्याला इथून इथपर्यंत दिसतोय, ह्याला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सक्रिप्शन युनिट असं म्हणणार आहे. पूर्ण DNA ट्रान्सक्राइब झालेला नाही, जो ट्रान्सक्राइब झालेला सेगमेंट आहे DNAचा त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सक्रिप्शन युनिट असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये काय काय येतं बघा, इट कन्सिस्ट ऑफ 3 साईट. पहिला आहे प्रमोटर, दुसरा आहे स्ट्रक्चरल जीन आणि तिसरा आहे टर्मिनेटर. बघा, ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये 3 साईट आहेत. म्हणजे हा जो ट्रान्सक्राइब झालेला सेगमेंट आहे DNAचा त्याच्यामध्ये 3 साईट आहेत. सुरुवातीचा प्रमोटर, मिडलचा स्ट्रक्चरल जीन आणि शेवटचा टर्मिनेटर. आता इथं जे आपण बघतोय प्रमोटरची पहिल्यांदा माहिती बघूया. 2 स्ट्रँड्स ऑफ DNA इन द स्ट्रक्चरल जीन शोज फॉलोइंग फीचर्स. त्यातला पहिला प्रमोटर. प्रमोटर इज लोकेटेड ॲट टुवर्ड्स 5' एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन दॅट इज अपस्ट्रीम. आता हा जो 5' दाखवलेला आहे, हा 5' जो स्ट्रक्चर आहे त्याला आपण अपस्ट्रीम असं म्हणतो. लक्षात ठेवा, 5' असं तर त्याला अपस्ट्रीम असं म्हणायचं आणि 3' ला आपण डाऊनस्ट्रीम असं म्हणणार आहे. द प्रमोटर इज लोकेटेड टुवर्ड 5' एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन दॅट इज अपस्ट्रीम. इट इज a DNA sequence that provide binding site of enzyme RNA polymerase. आपल्याला mRNA तयार करायचं आहे, बरोबर. इथे mRNA तयार होणार आहे, पण mRNA तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं एन्झाईम लागतं आहे, बरोबर आहे. ते कोणतं एन्झाईम, इकडे खाली दिले बघा, RNA पॉलिमरेज. कोणतं एन्झाईम आहे, RNA पॉलिमरेज आहे. आणि मग RNA पॉलिमरेजला ती साईट रेकग्नाइज होण्यासाठी एक साईट असावी लागते आणि काही ठराविक सिक्वेन्स त्या DNAवर असावे लागतात. ते सिक्वेन्स किंवा तो जो पार्ट आहे त्याला आपण प्रमोटर असं म्हणतोय. व्हॉट इज प्रमोटर? इट इज अ DNA सिक्वेन्स दॅट प्रोव्हाइड बाइंडिंग साईट फॉर एन्झाईम दॅट इज RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज बाइंड टू स्पेसिफिक प्रमोटर. इन प्रोकॅरियोटिक्स म्हणजे जे बाइंडिंग सुरुवातीला केलं जातं ते कुठं होतं रे, प्रमोटरला होतं. ठीक आहे. इन प्रोकॅरियोट्स द एन्झाईम रेकग्नाइज द प्रमोटर बाय सिग्मा फॅक्टर सब युनिट. इथं लक्षात घ्या, जे प्रोकॅरियोट्स आहेत, आता आपल्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे की युकॅरियोटिक्समध्ये हे जे एन्झाईम्स आहेत त्याचे टाईप्स आहेत. पॉलिमरेज फर्स्ट, पॉलिमरेज सेकंड, पॉलिमरेज थर्ड असे एन्झाईम्स आहेत. पण प्रोकॅरियोटिक्समध्ये एकाच प्रकारचे एन्झाईम आहे. इथं हे एन्झाईम जी साईट प्रमोटर साईट आहे ती कशाने रेकग्नाइज करतं, तर इथं अंडरलाईन करून घ्या, बाईट सिग्मा फॅक्टर सब युनिट. याच्यानंतर बघूया आपण स्ट्रक्चरल जीन. मिडल जो पार्ट आहे त्याला स्ट्रक्चरल जीन असं म्हणतोय आपण. ओके. आता आपण मगाशी पाहिलं की हे जे स्ट्रँड्स आहेत हे दोन्ही स्ट्रँड एकमेकांचे कसे आहेत रे, अपोजिट पोलॅरिटी आहे. म्हणजे एक 5' to 3' असेल तर दुसरा 3' to 5' आहे. म्हणजे ह्यांची पोलॅरिटी आहे ती कशी आहे रे, अपोजिट आहे. DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज कॅटलायझेस पॉलिमरायझेशन इन 5' to 3' direction so that DNA strand having 3' to 5' polarity act as a template strand. मग अशी ब्लॅकबोर्डवर तुम्हाला सांगितलं होतं की जो RNA तयार होतोय तो कोणत्या डिरेक्शनने होतोय, 5' to 3' डिरेक्शन होतोय. त्यामुळं जो आपण स्ट्रँड घेणार आहे तो
टेम्पलेट स्ट्रँड घेणार आहे तो टेम्पलेट स्ट्रँड 5 प्राईमपासून 3 प्राईमकडे असत नाही आहे, तो कसा असणार आहे 3 प्राइम टू 5 प्राइम कडे असणार आहे. ठीक आहे. द अदर स्ट्रँड ऑफ DNA हॅव्हिंग 5 प्राइम टू 3 प्राइम पोलॅरिटी इज कॉम्प्लिमेंटरी टू टेम्पलेट स्ट्रँड. साहजिकच जो ओरिजिनल आहे बघा, आपण घेताना टेम्पलेट स्ट्रँड आता कोणता घेतोय 3 प्राइम टू 5 प्राइम घेतोय, म्हणजे त्याचा जो कॉम्प्लिमेंटरी असणार आहे सुरुवातीचा तो कसा असणार आहे 5 प्राइम टू 3 प्राइम असणार आहे. आणि ह्या दोन्हींच्या मध्ये जे RNA तयार होणार आहे तो RNA सुद्धा 5 प्राइम टू 3 प्राइम असणार आहे. The sequence of bases in this strand is same as RNA, whereas thymine is replaced by uracil. आपण मगाशी पाहिलं की फक्त थायमिनच्या जागी कोण येणार आहे uracil येणार आहे. It is the actual coding strand. The information on the strands of DNA is copied on mRNA. इथं काय केलं जातं, जी एक स्ट्रँड इकडची आहे त्या स्ट्रँडचीच माहिती दुसऱ्या स्ट्रँडवर येते, mRNA वर येते, फक्त थायमिनच्या ऐवजी युरॅसिल होते. ठीक आहे. आणि म्हणून त्या स्ट्रँडला काय म्हटलं जातं सेन्स स्ट्रँड असं म्हटलं जातं. डायग्राममध्ये आपण बघणार आहे त्या स्ट्रँडला आपण काय करतोय सेन्स स्ट्रँड असं म्हणतोय. नेक्स्ट आहे जिथं ही प्रोसेस थांबतीये त्याला टर्मिनेटर असं म्हटलं जातं. आणि टर्मिनेटर नेहमी कुठल्या एंडला असणार आहे मग 3 प्राइम एंडला असणार आहे. 5 प्राइम एंडला प्रमोटर असतो, 3 प्राइम एंडला टर्मिनेटर असतो. ठीक आहे. इट इज लोकेटेड ॲट 3 प्राइम एंड ऑफ कोडिंग स्ट्रँड दॅट इज डाऊनस्ट्रीम. मग अशी अपस्ट्रीम म्हणलं होतं, आता आपण काय म्हणतोय रे डाऊनस्ट्रीम म्हणतोय. इट डिफाईन्स द एंड ऑफ ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. इथं ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस जी आहे म्हणजे ठराविक जो DNA आहे तो DNA इथं काय केला जातो तिथपर्यंतच DNA सिलेक्ट केला जातो. तो जो पॉईंट असणार आहे त्याला टर्मिनेटर असं म्हटलं जातं. बघ आता नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये काय म्हटलंय बघा. आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर RNA पॉलिमरेज मूव्स अलॉंग DNA अँड कॉजेस लोकल अनवाइंडिंग ऑफ DNA डुप्लेक्स इनटू 2 चेन्स इन द रिजन ऑफ द जीन्स. बघा इथे तुम्हाला डायग्राम दाखवते मग तुमच्या लक्षात येईल. ही डायग्राम बघा. आता ॲक्च्युली इकडे बघा कसं केलं. हा आपला टेम्पलेट स्ट्रँड आहे, मिडलचा आहे तो टेम्पलेट स्ट्रँड आहे. ओके. आणि इकडचा आहे तो कोडिंग स्ट्रँड आहे. बघा आता जो mRNA तयार होणार आहे तो mRNA कुणासारखा होणार आहे तर कोडिंग स्ट्रँड सारखा तयार होणार आहे. कारण तो जो नायट्रोजिनस बेसेस आणणार आहे ते नायट्रोजिनस बेसेस कुणाच्या कॉम्प्लिमेंटरी आणणार आहे ह्या टेम्पलेट स्ट्रँडच्या अपोजिट असणार आहे. त्यामुळं हा जो mRNA आणि हा जो कोडिंग स्ट्रँड ज्याला म्हणतोय किंवा सेन्स स्ट्रँड म्हणतोय हे सारखे असणार आहे. ठीक आहे. आधी आपण म्हणूया की ह्या दोन्हींच्या मध्ये अजून अनवाइंडिंग झालेलंच नाही हा DNA. त्यावेळेस पेरिंग कसं आहे बघा थायमिन ॲडिनिन सायटोसिन गॉनिन ॲडिनिन थायमिन गॉनिन सायटोसिन. ठीक आहे. अशा पद्धतीनं पेरिंग आहे हा आपला DNA. आता ज्या वेळेस अनवाइंड होतोय इथं आपल्याला काय तयार करायचं आहे नवीन RNA तयार होतोय. त्यावेळेस हा RNA जी साईड सिलेक्ट करणार आहे ती साईड असते ती टेम्पलेट साईड किंवा टेम्पलेट स्ट्रँड म्हणतोय आपण त्याला, जी कुठून कुठं चालू असणार आहे 3 प्राइम टू 5 प्राइम असणार आहे. मग आता इथे जर थायमिन असेल तर